आणि या संदर्भात एक आता महत्त्वाची बातमी येते। पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। 3 तासातच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। पाककडून पुन्हा एकदा आगळीक सीमावर्ती परिसरामध्ये उधमपूर या सगळ्या सेक्टरमध्ये आता उल्लंघन करण्यात येते। नौशेरा आणि उधमपूरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याची बातमी समोर आलेली आहे। तर काही ठिकाणी आता ब्लॅकआउटही करण्यात आलेला आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, अवघ्या 3 तासातच पाकिस्तानकडून गोळीबार होतीये। एकीकडे भारतानं शस्त्रसंधी थांबवावी याकरता अमेरिकेला विनंती करायची, चीनच्या वळचणीला यायचं आणि इथं मात्र स्वतः शस्त्रसंधीचं उल्लंघन करायचं। मग एवढा तो प्रपंच कशाला, असा आता सवाल उपस्थित करण्यात येतोय। पाकिस्तान हा अतिशय खोटारडा आहे, हे पुन्हा एकदा आता यातून स्पष्ट झालेलं आहे। पाकिस्तानकडून आता पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याची ही बातमी समोर येतेय। पाकिस्ताननं नौशेरा उधमपूर या सेक्टरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे। आपल्या सोबत निवृत्त जनरल कर्नल सतीश ढगे सर जोडले गेलेले आहेत। सर, आपण मगाशी जो संवाद साधत होतो तोच मुद्दा आता या ठिकाणी उपस्थित होतोय। अतिशय खोटारडा असा पाकिस्तान शस्त्रसंधीचं 3 तासातच उल्लंघन। अधिकृतरित्या 1700 आवर्स म्हणजे आजच्या संध्याकाळी 5 पासून डीजीएमओ मध्ये सुद्धा चर्चा झाली दोन्ही देशांमध्ये आणि अधिकृतरित्या असं मानलं की जमीन म्हणजे आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही यांच्यामध्ये जे आहे 1700 आवर्स पासून शस्त्रसंधी आहे। पण 3च तासामध्ये जर अशा प्रकारच्या बातम्या येत असतील की अक्रॉस एलओसी फायरिंग त्या ठिकाणी सुरू आहे, तर म्हणजे एक दिवस सुद्धा जे आहे तुम्ही जे काही मानलं ते तुम्ही जर मानत नसाल तर ही खऱ्या अर्थाने शस्त्रसंधी आणि 12 तारखेला दुपारी 12 वाजता जी डीजीएमओच्या दरम्यान चर्चा होणार आहे या शस्त्रसंधीचे बाकी सगळे टर्म्स अँड कंडिशन्स डिस्कस करण्यासाठी, तर कसा पाकिस्तानला विश्वास ठेवायचा? इतिहासही त्यांचा इतका वाईट आहे आणि या 3 तासामध्ये जर अशा प्रकारची त्याची हरकत असेल तर नक्कीच हे सिरियस आहे। आणि हा मुद्दा जो आहे आधी आपण चर्चा केला की पाकिस्तानवर विश्वास किती ठेवावा हे आपल्याला पाहावं लागणार आहे। पण अशी जर एखादी घटना घडली असेल किंवा त्याच्याशी संबंधित काही इफ्स अँड बट्स असतील, चूक ती चूकच आहे, पण अशी एखादी घटना घडली असेल तर आपण त्या ठिकाणी समजू शकतो। आणि ओव्हरऑल रात्रीतून जे आहे कशा प्रकारे अक्रॉस एलओसी पाकिस्तानचं बिहेवियर असणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी ठरणार आहे। पण अशी जर बातमी येत असेल तर नक्कीच ही एक प्रकारे जे आहे अशा प्रकारच्या शस्त्रसंधीला छेद देणारी आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा जे आहे पाकिस्तानवर किती विश्वास ठेवावा आणि कशा प्रकारे या सगळ्या संघर्षाची जी आहे पुन्हा एकदा नव्याने पुनरावृत्ती होते की काय, अशा प्रकारच्या कंडिशन्स निर्माण होतील जर पाकिस्तानने या कंडिशन्स मानल्या नाही तर। अगदी सर, पण आता मात्र या सगळ्या संदर्भात आता मात्र भारताची काय भूमिका असू शकते? कारण शस्त्रसंधीचं पाकिस्तानकडून उल्लंघन तर करण्यात आलेलं आहे, या संदर्भात बातमी समोर येते, पण आता मात्र आजवर भारतानं अतिशय ताठर अशी भूमिका घेतलेली आहे। आता झुकेगा नाही याच भूमिकेत भारत दिसणार का? माझ्या मते नक्कीच सर्वात पहिल्यांदा तर जे आहे डीजीएमओच्या हॉटलाईन वरून भारत जे आहे नक्कीच पाकिस्तानला त्या ठिकाणी खडसावणार की अशी सगळी चर्चा झाली, असं सगळं आपण ऍग्री केलेलं असताना सुद्धा। आणि बाय द वे पाकिस्तानच्या डीजीएमओने सीज फायरसाठी रिक्वेस्ट केलेली आहे, पाकिस्तानने जे आहे या शस्त्रसंधीसाठी रिक्वेस्ट केलेली आहे। रिक्वेस्ट तुम्ही करता आणि तुम्हीच जरी संधी मोडत असाल तर हे खूप सिरियस आहे। पहिलं तर जे आहे माझ्या मते नक्कीच डीजीएमओच्या हॉटलाईन वरून अशा प्रकारची जे आहे संदेश किंवा अशा प्रकारचा सज्जड दम हा नक्कीच आपण पाकिस्तानला त्या ठिकाणी दिला असणार। आणि जसं मी आत्ताच सांगितलं की नेमका हा असा प्रकार जर बाकीही सेक्टरमध्ये आपल्याला अक्रॉस एलओसी जर दिसला तर हे नक्कीच अत्यंत भयंकर आहे किंवा अत्यंत एक प्रकारे त्या ठिकाणी म्हणून की पाकिस्तानची निंदाजनक कृती आहे। आणि भारत जे आहे त्याला नक्कीच अत्यंत सामर्थ्यशाली पद्धतीने याला रिस्पॉन्ड त्या ठिकाणी करेल। पण अशी अपेक्षा करू की हे जे आहे एक्सेप्शन त्या ठिकाणी होतं आणि 12 तारखेला जी चर्चा होणार आहे त्या ठिकाणी आपले डीजीएमओ सुद्धा हा मुद्दा त्या ठिकाणी उचलतील आणि भविष्यात सोडा पुढच्या काही तासामध्ये पाकिस्तानकडून अशी हिमाकत आपण ज्याला म्हणतो अशी हिंमत त्या ठिकाणी केली जाणार नाही अशी अपेक्षा करू। आणि जर पाकिस्तानने हे मानलं नाही तर माझ्या मते ऑलरेडी आपण सक्षम आहोत की तिन्ही तराची जी पत्रकार परिषद होते त्यामध्ये सुद्धा स्पष्टपणे आपण सांगितलं की आमची फौज ही धर्मनिरपेक्ष आहे आणि आमची फौज ही पूर्णतः सक्षम आहे कुठल्याही प्रकारच्या चॅलेंजचा त्या ठिकाणी मुकाबला करण्यासाठी। पुन्हा एकदा नवीन संघर्ष आणि आता मात्र जे आहे आरपारची लढाई या प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते। खरंय सर, तुम्ही फार महत्त्वाचा या ठिकाणी उल्लेख केला की आता मात्र आर पारची लढाई ही होऊ शकते।
आतापर्यंत तणाव निर्माण झालेला होता भारत आणि पाकिस्तानमध्ये, पण बऱ्याचदा असा उल्लेख करण्यात आलेला होता ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते की नाही, कारण जे टप्पे आहेत त्या सगळ्या टप्प्यांवर भारत पाकिस्तान पोहोचताना दिसत होतं. मग तो टप्पा कूटनीतीचा असू दे, आर्थिक कोंडी करण्यासंदर्भातला असू दे, त्यानंतर मिसाईल डागण्यासंदर्भातला असू दे, ड्रोन हल्ले करण्यासंदर्भातला असू दे, केवळ युद्ध जाहीर करण्यात आलेलं नव्हतं, पण तो टप्पा गाठण्यात आलेला होता. आता मात्र जेव्हा शस्त्रसंधी ही लागू करावी अशी विनंती पाकिस्तानकडून केली जाते आणि स्वतःच मोडली जाते, त्यावेळी आता मात्र निदान संवाद भारत साधेल की नाही हा सुद्धा एक मुद्दा यातून उपस्थित होतोय, की आता मात्र आपण सांगू तेच होणार. डीजीएमओ हॉटलाईन वरून तर जसं मी सांगितलं की तो सज्जड दम जो आहे तो ऑलरेडी त्या ठिकाणी दिलेला असणार आणि हे एखादा अपवाद असेल तर नक्कीच त्याविषयी जे आहे आपण पाकिस्तानला खडसावणारच. पण बाकीच्याही सेक्टरमध्ये जर असं असेल तर मग मात्र जे आहे निर्णायक भूमिका घेण्यासाठी आणि इनफॅक्ट म्हणजे त्या शस्त्रसंधीला मानायचं की नाही हा सुद्धा जो आहे एक निर्णय भारताला घ्यावा लागणार आहे आणि तसा कणखर निर्णय भारत घेऊ शकतो. अमेरिकेला सुद्धा जे आहे अशा प्रकारची सगळी माहिती देऊन अमेरिका सुद्धा जो आहे पाकिस्तानवर जबरदस्त दबाव त्या ठिकाणी निर्माण करू शकतो. तर ही परिस्थिती नक्कीच आहे आणि बाय द वे इव्हन शस्त्रसंधी झाल्यानंतर सुद्धा सर्वात महत्वाचा कळीचा मुद्दा जो अगोदर सुद्धा आपण डिस्कस केला होता, नेमक्या अटी शर्ती काय आहेत ज्याच्या आधारावर आपण हा स्वल्पविराम लावलेला आहे. शस्त्रसंधी झाली म्हणजे सगळंच संपलं, सगळेच मुद्दे जे आहेत हवेत विरले अशातला बिलकुल भाग नाही. दहशतवादाविरुद्धची लढाई आपण सुरू केलेली आहे. पाकिस्तानने जे आहे रिटॅलिएट केलं तर त्याला आम्ही रिसिप्रोकली एक प्रकारे जे आहे त्याला जबाब देणार एवढीच काय ती भूमिका होती. पाकिस्तान स्वतः म्हटलं की जे आहे आम्ही त्या ठिकाणी लढणार नाही, तर आम्ही सुद्धा जे आहे तुमच्या विरुद्ध लष्करी कारवाई करणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की दहशतवादाविरुद्धची लढाई आमची संपली. बाकीचे सगळे जे कॉम्पोनंट्स आहेत ते भविष्यामध्ये सुद्धा असणारच आहे. त्यामुळे सामान्य लोकांमध्ये जर असा भ्रम असेल की बाबा सगळं संपलं आणि आपण सगळं सोडून दिलं, बिलकुल नाही. या 22 एप्रिल पासून आतापर्यंतच्या लढाईमध्ये जबरदस्त पाकिस्तानवर आपण दबाव निर्माण केला. वेगवेगळ्या प्रकारच्या नॉन कायनेटिक ऑपरेशनच्या माध्यमातून असो किंवा मिलिटरी ऍक्शनच्या माध्यमातून सुद्धा. म्हणजे इमॅजिन करा या ऍक्शनच्या माध्यमातून 9 टेररिस्ट हाईडआउट जे आपण बस्ट केले, शेकडो दहशतवाद्यांचा ऍक्टिव्ह टेररिस्टचा आपण खात्मा केला. जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबा, हिजबुल मुजाहिदीन यासारख्या महत्वाच्या इस्लामिक टेररिस्ट ऑर्गनायझेशनची जी सिनियर कमांडरची जी फळी आहे ती आपण कापून काढली. म्हणजे आतापर्यंत एखाद्या दहशतवादी संघटनेचा कमांडर मारला तर ती अत्यंत महत्वाची न्यूज बनायची, महत्वाची घटना असायची. आता तर जे आहे आपण या तीनही संघटनांचे महत्वाची सिनियर लीडरची जी कमांडरची लिडरशिप आहे ती आपण कापून काढली. मग ही महत्वाची आपल्याला अचिव्हमेंट नाहीये का? नक्कीच महत्वाची अचिव्हमेंट आहे आणि बाकीच्या सुद्धा गोष्टी आपण केलेल्या आहेत. आणि जी भूमिका होती रेसिप्रोकल ऍक्शन आपण असणार आहे. पाकिस्ताननं या प्रकारची ऍक्शन थांबवली म्हणून आपण थांबवली, पण दहशतवादाविरुद्धचा लढा जो आहे तो निर्णायक लढा आपला सुरूच आहे. त्याच्यामुळे आपण काही लूज केलं अशातला भाग नाही. नक्कीच आपण वेगवेगळ्या गोष्टी याच्यातून अचीव्ह केलेल्या आहेत आणि पुन्हा तोच मुद्दा येतो की कुठल्या टर्म्स अँड कंडिशन्सवर आपण हे सगळं ऍग्री केलं आणि त्यामध्ये दहशतवाद विरुद्ध जे आहे पाकिस्तानला खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज कराव्या लागणार आहेत. या टर्म्स अँड कंडिशन्स असणारच आहेत हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळेलच. निश्चित. सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची, पण एक महत्त्वाची आठवण. भारत आणि पाकिस्तानमध्ये आता शस्त्रसंधी झाली आहे. गेल्या काही दिवसात भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. शस्त्रसंधी झाली असली तरी आता मात्र पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आल्याचं देखील कळतंय. पण शस्त्रसंधी झाल्यानंतर आणि आता उल्लंघन झाल्यानंतर आता नेमकं काय होईल? तणाव निवळेल का? काय तुमची अपेक्षा आहे? या सगळ्या संदर्भात भारत आणि पाकिस्तान मधल्या या शस्त्रसंधी संदर्भात तुम्हाला काय वाटतंय? या संदर्भात तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता लोकशाही मराठीच्या YouTube चॅनलवर. तसा पोल आम्ही उपलब्ध करून दिलाय. त्यामुळे लोकशाही मराठीच्या या YouTube चॅनलवर तुम्ही तुमचं मत अवश्य नोंदवा, कारण एक जागरूक नागरिक म्हणून तुमचं मत तितकंच महत्त्वाचं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.